मॉर्निंग फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर मी आज 2-4 दिवस झाले व्हिडिओ काढलेले नाही आहेत, कारण माझ्याकडे वेळ नव्हता. आंबेजोगाईत होते मी तिकडं, आणि सारखं आजारी पडायले, बोलताना डोकं जास्त दुखतंय, त्यामुळे मी काढलं नाही. तर मी आता आमच्या गावामध्ये आले. आमचं गाव म्हणजे माझ्या माहेर आहे औरंगपूर. तर माझी एक मैत्रीण आहे गावामध्ये, म्हणजे सून आहे या गावची, आणि माझी फ्रेंड पण आहे चांगली. तर तिथं म्हणजे घर बघायला आले होते गावामध्ये. तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं बांधकाम त्यांनी केले आणि चालू आहे. तर ते बघू शकता, इकडं असं पाणी मारते भिंतीवर बघा. आणि तुम्हाला माझं माहेर पण दाखवते. आमचं छोटंसं गाव कसं आहे ते कमेंट करून नक्की कळवा, आणि माझ्या फ्रेंडचं बांधकाम कसं आहे ते पण कळवा. तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि माझं पण एक स्वप्न आहे की माझं पण घर असं व्हावं, स्वतःचं घर असावं, स्वतःची जागा असावी. म्हणून मला खूप नवल वाटतंय, आणि मी म्हणते दुसऱ्याच्या आनंदात मी स्वतःचा आनंद व्यक्त करते. ते माझं तत्व आहे. तसं मला पण खूप आनंद झाला बघून. तर मी तुम्हाला पण दाखवते. बघा, बोला. काय नाही होत. हे जिना, हे काय आहे? हे हॉल आहे का? हे जिना म्हणजे काय असतं? हा, म्हणजे वरी चढतं ना. हां, जरा मी लहान आहे, मला माहीत नाही, समजून घ्या थोडं. आणि हे काय? हां, इथं किचन होणार आहे. बघू शकता, एक किचन, इथून जिना होणार आहे. हे कोणती रूम? हे हॉल. हां, म्हणजे असं बघा, मुलीला जर पाहुणे बघायला आले तर ह्या रूममध्ये बसतील, ह्याच्यासाठी हे बनवलं. तर बघा, शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. वा, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अशीच प्रगती करा आणि वास्तुशांतीला मला बोलवा. तर फ्रेंड, यांचं घर खूप छोटं आहे. त्यांच्या घरात नाही व्हिडिओ शूट केला, तिथं रेंज पण नाही आहे. तर इकडं बाजूला आणि प्लॉट घेऊन दुसरा प्लॉटच घेतला ना. असल्यापैकी घर बांधलेलं आहे, मस्त कॉलम बिलम स्लॅबचं. म्हणजे ह्या काळाला घर बांधायचं सध्या सोपं राहिलेलं नाही. खूप पैसा लागतो घर बांधण्यासाठी. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतंय. बरोबर आहे की नाही? कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी तुम्हाला तेव्हा ते आमचं गाव आहे थोडं पुढं जाऊन दाखवते. हो का, असं आमच्या गावाचं वातावरण आहे. तरी मला सगळं दाखवता येत नाही, लाज वाटते, लोक तोंडाकडे बघतात. सगळं बघा, जितकं दाखवतं आहे तितकं दाखवते. आम्ही शेतात राहतो. तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघणाऱ्यांना माहितीच आहे. कुठं? हां, अपुरं म्हणजे काय? आता फायनल करताना थांबूनच काम होते. वा, मस्त प्रगती झाली. इथं कोणची रूम होणार आहे? तर बेडरूम होणार आहे. ही शौचालय, वॉशरूम, आंघोळीचं, एक संडास बाथरूम आणि एक. अरे बघा, हे आपल्या गावाचं असं वातावरण आहे. बघू शकताय, झाडं बिडं, रस्ता कच्चा. गाव माझं. इथं पाईप बसविलाय का वॉशरूमसाठी? बघा, हे असं पाण्यात नाचून चालवलं गेलंय. किचन वाटा इथं बनविणार का असा आडवा? असा का बरं? याला आकाराचा तसाच येतो इकडे. मग जागा कशी राहणार स्वयंपाक बनवायला? इकडं भिंत आली ना अशी आल्यावर. हे असंच येणार इकडं. मोठा कुठं होत असते ती, थोडा असते बारखा. हां, तिथल्या तिथं. भारी. आणि इकडून बाहेर जायला ही दरवाजा. आणि इथं खिडकी निघणार, ही पाणी लावलंय तिथं. इथं किचन वाटेची खिडकी. तर बघा, झाली बाबा यांची प्रगती. आपली कधी होईल लवकरातच लवकर. इतकी खर्च करायला त्याच्यामुळं हो ना, टाईम लागेल जरा. लेकरं मोठे झाल्यावर होईल की. तसं नसते. लेकरासाठी आधीच कमवून ठेवावं लागतंय. माय लेकरं काय, आज मी मोठी झाली म्हणजे काय करशील एकटी? पण एकटी काय करणार एकटी? बघा ना, मी काय करू शकते. दोघांना करून पूर्ण झाले लेकरांसाठी. हाय तेवढं तुझ्या हातातलं करशील ना. तेवढं आहे.
जेवढं होईल तेवढं तर करतील. करायच लागले होईल तेवढं, तीच मोठी गोष्ट आहे. मग तीच एक बाई म्हणजे काय, सरड्याची धाव कुपाटी पर. बाई म्हणजे काय असते या यूट्यूब फॅमिलीला माहिती ना, पुष्पाचा स्ट्रगल काय आहे ते सपोर्ट करणाऱ्याला माहिती ना. तर फ्रेंड, हा माझा आजचा न्यू ब्लॉग आणि न्यू कंटेंट होता. कसा वाटला मला नक्कीच कळवा. आणि एवढ्यातच एंडिंग नाही झालेलं, आपल्याला पुढं पण बघायचं आहे काय काय. आज तुम्हाला नवीन नवीन दाखवायचं आहे. गावातली नदी दाखवायची, गावातला रस्ता दाखवायचा आहे, कसा थत्तरमत्तर केलेला आहे ती. तिथं नदीतलं दाखव रे, आता खसून गेलेला कशी प्रगती होईल गावाची दाखव. तर चला कंटिन्यू करा. बघू शकताय कोणाचे घरं बांधलेले आहेत, कोणाचे घरं पडलेले आहेत. बघा हे असं. अजून पुढं लांबूर आमचं गाव आहे, पण मी इथूनच दाखवायला लागली. आता मी तुम्हाला रस्ता दाखवते जाताना. ओके मित्रांनो, मी गावातून आले पण रस्त्याने काही व्हिडिओ बनवला नाही. माझ्या आजीचं लय आता बरं वाटाणं झालं आहे. तिला आता काहीच करायला झालं तर बघा, ते आपण फळं बनवतात का, तिला फळं खवाटायला होते ते करू लागितले. बघा कशी अवस्था झाली, बघू सध्या वाटाणं झालं आहे. मी गडबडीनं रानात आले, तुम्हाला दाखवते नेक्स्ट टाईम. रस्ता दाखवणारच होते आणि जाऊ द्या दाखवून, तरी मला काही घेणं देणं नाही त्या रस्त्याचं. पण मी खूप गावात गेले होते म्हणून तुम्हाला काहीतरी दाखवावं म्हणलं, तर मी आले असं. आता बघा झालंय आमचं. आणि आता लय रानात कामं करू लागायचे, तर पळाट्या बिळाट्या रचायच्यात, आमच्या बाईची तूर काढायची. बाई राहू दे, मी घासून टाकते परत. हात धु तुझा चांगला, हात धु, हात धु. अंगावर पाणी येतं इकडे. कपडे धुलेत का? हा मी धुते कपडे, राहू दे. नको धुवू, माझी मी धुते, धुवून जाते मी दोघाची बी. हात धु आधी चांगला, परत बी घासून टाकते. डोसकं तर असं दुखायला बोलाय नाही. यायचं का दवाखान्यात? हा ती नोम आहे. तू चल दवाखान्यात, तुला बरंच वाटणार. हात धु बरं चांगला, का धुवून देऊ मी? धु, काढते सगळं हाताचं, मी घासते परत, कपडे बी धुवून टाकते आणि तू बस डोकं बी विचारून देते. आता मी दस केलं काय दमान पेपर आज एखादच आहे. म्हातारा नाही का त्याला होईना, काय करीन. हो ना, होईना त्याला बी जा. बरं मी येत जाईन देवपूजा कराय, हाय तर डोकं धुवून रोज. त्याच्या डोसक्याला काय झालंय, मटण खाल्लं. हो ना, मटण अंडे असतात. आज एकादशी नाही तर अंड्याची पोळी दिली असते की बनवून. तिकडे जाऊन घातला तर अंगावर पाणी येते. माझ्या हातात काय आहे की पिशवी आहे, की पिशवी धर, तुला कशाला लागून, नवी आहे काय नाही बी त्याच्यात. अंगावर पाणी येते, कुठं घासायचे ग? अंगावर पाणी येते. मित्रांनो, आता आजीचं कपडे वगैरे धुवून आले, व्हिडिओ शूट कराय कोणी नव्हतं, तिचा तर हात थरथर करायलाय. खरंच राहू, म्हातारं पण वाईट असतंय. आपण बी एक दिवस म्हातारे होणारच आहोत, त्यामुळं त्या गोष्टीची आपल्याला जाण पाहिजे. मदत करून आले, आता पाणी पण नेऊन द्यायचंय, इकडं तूर काढायची, त्यांची पळाट्या गोळा करायच्यात, लय काम आहेत. आणि चलत चलत ब्लॉगिंग बी असणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. बाय, धन्यवाद.